28 फेब्रुवारी 2026च्या त्या रात्री मध्य पूर्वेचा इतिहास कायमचा बदलून टाकला गेला होता. ट्रम्प यांच्या आदेशानुसार स्किथ हायपरसोनिक ड्रोनने तेहरानच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एका बंकरचा वेध घेतला आणि त्या ठिकाणी गुप्त हल्ला केला. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा अंत झाला. लागलीच लगेच अमेरिकेने या हल्ल्याचं समर्थन केलं आणि दावा केला की खामेनी हे पाश्चात्य राष्ट्रांविरुद्धच्या एका मोठ्या ब्लॅक ऑपरेशन्सचे मास्टर माइंड होते आणि जागतिक शांततेसाठी त्यांचा खात्मा हा गरजेचा होता, म्हणून आम्ही त्यांना ठार केलं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांच्या दफनविधीवरून एक विचित्र पेच निर्माण झाला. कडक सुरक्षा असतानाही खामेनी यांचा देह नेमका कुठे दफन करावा यावरून धार्मिक नेत्यांमध्ये मतभेद झाले. तर दुसरीकडे अमेरिकेने हा हल्ला प्रिसिजन स्ट्राईक असल्याचं सांगूनही मृतदेहाच्या स्थितीबाबत अनेक शंकास्पद प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळं अंत्यसंस्काराला उशीर झाला. आज या विलंबाला 50 दिवस उलटून गेलेत, तरी खामेनी यांचा दफनविधी काही करण्यात आलेला नाहीये. या बाबतीत इराणला नेमकी कोणती भीती आहे? खामेनी यांचा अंत्यविधी अजून का थांबवलाय? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचा दफनविधी 50 दिवसाहून अधिक काळ रखडल्याची घटना सध्या जागतिक राजकारणात आणि चर्चेत केंद्रस्थानी आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणमध्ये झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला होता. मात्र इस्लामिक परंपरेनुसार अंत्यसंस्काराला होणारा हा विलंब अनेक गुंतागुंतीच्या कारणामुळे असल्याचं प्रसारमाध्यमांच्या अहवालातून समोर येत होतं. या विलंबनामागे केवळ एकच कारण नसून लष्करी, राजकीय आणि सामाजिक अशा अनेक पदरांचा समावेश आहे. इराणमधील सध्याची परिस्थिती अत्यंत स्फोटक असून इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या थेट युद्धामुळे सुरक्षेचा प्रश्न सगळ्यात मोठा अडथळा ठरलाय. इराणच्या नेतृत्वाला अशी भीती वाटते की जर खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि त्या गर्दीवर शत्रू राष्ट्रांकडून पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला झाला तर त्या देशाचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. विशेषतः तेहरानमध्ये शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा धोका कायम असल्याने सार्वजनिक ठिकाणी इतका मोठा जमाव जमवणं हे लष्करी दृष्टीने आत्मघातकी ठरू शकतं, असं इराणच्या सुरक्षा यंत्रणांचं मत आहे. 1989 मध्ये जेव्हा इराणचे पहिले सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांचं निधन झालं होतं, तेव्हा लाखो लोकांच्या उपस्थितीत भव्य दफनविधी पार पडला होता. पण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत असं सोहळा आयोजित करणं म्हणजे शत्रूला निमंत्रण देण्यासारखं आहे. हा केवळ बाहेरून येणारा धोकाच नाहीये, तर इराणच्या अंतर्गत भागातही प्रचंड अस्वस्थता पसरताना आपल्याला दिसून येते. 28 तारखेला खामेनी यांच्या निधनानंतर इराणमधील अनेक शहरांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एका बाजूला शोक पाळला जात होता, तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षापासून दबावाखाली असलेले तरुण पिढी आणि निदर्शकांनी काही ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला होता. इराण सरकारला सर्वात मोठी भीती ही होती की अंत्यसंस्कारासाठी जमलेली गर्दी अचानक सरकार विरोधी निदर्शनांमध्ये रूपांतरित होऊ लागली तर काय करायचं? जर लाखो लोक एकत्र आले आणि तिथंच सत्तेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली तर ती रोखणं ही लष्करासाठी अशक्य होईल. इस्रायलने ज्या पद्धतीने हिजबुल्ला आणि हमासच्या सर्वोच्च नेत्यांना टार्गेट केलं होतं, त्यावरून इराणला आपल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर मोठा हल्ला होण्याची भीती होती. जर सर्वोच्च नेत्यांच्या अंत्यविधीसाठी किंवा कोणत्याही मोठ्या सभेसाठी गर्दी जमली तर शत्रू राष्ट्र त्या संधीचा फायदा घेऊन थेट हल्ला करू शकतो. या भीतीने इराणने अनेक सार्वजनिक कार्यक्रम आणि महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकले. त्यासोबत दुसरी महत्वाची भीती म्हणजे देशांतर्गत तरुण पिढीचा वाढता विरोध. इराणमधील आर्थिक संकट, महागाई आणि कडक धार्मिक निर्बंधामुळे लोकांमध्ये आधीच संताप आहे. खामेनी यांच्या वारसा निवडीवरून जर अंतर्गत संघर्ष सुरू झाला तर या संधीचा फायदा घेऊन लोक रस्त्यावर उतरतील आणि पुन्हा 1969च्या क्रांतीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, अशी भीती इराणच्या IRGCला वाटत आहे. यामुळेच इराणने इंटरनेटवर देखील कडक निर्बंध लादलेत. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा आंदोलनांना रोखण्यासाठी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे. याशिवाय अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि जागतिक निर्बंधामुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची भीती इराणला सातत्याने सतावत आहे. आता राहिला प्रश्न, दफनविधीला उशीर का होतोय आणि तो कुठे होणार आहे? तर जागतिक माध्यमांच्या दाव्यानुसार इराणने खामेनी यांचा मृतदेह मशहद येथील इमाम रेझा या पवित्र दर्ग्याजवळ दफन करण्याची योजना आखली आहे. 9व्या शतकातील हा दर्गा शिया मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या ठिकाणी आधीच कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने खामेनी यांच्या कबरीला संरक्षण देणं सोपं जाईल, हा त्यामागचा उद्देश आहे. इराणला खामेनी यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम यापूर्वी पुढे ढकलावा लागला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच इराणने 3 दिवसांचा अधिकृत अंत्यविधी सोहळा आयोजित केला होता, परंतु अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यामुळे
दफनविधी पुढे ढकलण्यात आला, असं इराण इंटरनॅशनल न्यूजने आपल्या वृत्तात नमूद केलं होतं. इराणमधील एका विशिष्ट अधिकाऱ्याने सांगितलं की खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी लाखो लोकांनी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढ्या मोठ्या जनसमुदायासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तयार करण्यासाठी वेळ लागणार होता. खामेनी यांच्यावर अंत्यविधी नेमका कधी आणि कुठे होणार हे अजून त्यांचं ठरलेलं नाहीये. आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूला 40 दिवस झाल्यानंतर इराणमध्ये 9 एप्रिल रोजी स्मरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात लाखो इराणी नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली होती. त्यासोबत इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान्येकडील गोरगान, वायव्येकडील उर्मिया आणि राजधानी तेहरान यासारख्या प्रमुख शहरांमध्ये त्यावेळी हजारो नागरिक खामेनी यांचे फोटो घेऊन रस्त्यावर उतरले होते. मात्र त्या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमालाही इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे उपस्थित नव्हते. त्यावेळेस त्यांची प्रकृती खराब असल्याचं माध्यमांनी स्पष्ट केलं होतं. बाकी मंडळी, इराणचे नेते खामेनी हे जिवंत आहेत की त्यांना खरोखरच मारलं असेल, या कॉन्स्पिरसी थिअरी बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.